आता बातमी आहे मनसेच्या गोटातून। महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता आत्मपरीक्षण करणार। राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे। पालिका निवडणुकीतल्या पराभवाची कारणं शोधली जाणार। बैठकीला उमेदवार, विभाग अध्यक्ष आणि मनसे नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे। ज्या पद्धतीने महापालिका निवडणुकांमध्ये मनसेला पराभवाचा सामना करावा लागला आणि त्यानंतर आता मनसे आत्मपरीक्षण करणार असल्याची माहिती आहे। राज ठाकरेंच्या उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक घेतली जाणार आहे आणि याबद्दल अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांच्याकडून। मनोज, आता मनसे आत्मपरीक्षण करणार आहे, बैठकीचं आयोजन करण्यात आले, नेमकी किती वाजता बैठक आहे, कोण कोण उपस्थित राहणार आहे? बरोबर कल्याणी, मनसेकडनं आपण म्हणतो महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर ही पहिली बैठक बोलवण्यात आलेली आहे। आज 11 वाजता ही मनसेची बैठक बोलवण्यात आलेली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक बोलवण्यात एमआयजी येथे बँड्रा येथे ही बैठक बोलवण्यात आली असून या ठिकाणी आपण म्हणतो मुंबईतील 52 निवडणुकीचे उमेदवार, विभाग अध्यक्ष आणि मनसेचे नेते तसंच प्रमुख पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। आणि या बैठकीमध्ये आपण म्हणतो महानगरपालिकेच्या निवडणुकीतील पराभवानंतर ज्या काय कारणे ही पराभवाची आहेत ती याबद्दल चर्चा केली जाणार आहे। तसं आत्मपरीक्षण या बैठकीमध्ये मनसेकडनं करण्यात येणार आहे, काय की जे फक्त आपण म्हणतो मनसेच्या या ठिकाणी कमी एकही आकडे हे निवडून आलेला आहे आणि त्यामध्ये कशा पद्धतीने आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी निवडणूक लढली होतो। 52 जागेवरती मनसे लढलेली होती आणि त्या 52 जागेवर फक्त 6 जागे आलेल्या, त्याचं संपूर्ण आत्मपरीक्षण या बैठकीमध्ये केलं जाणार आहे। त्याची कारणेही शोधली जाणार आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा पुढच्या प्रवासासाठी पुन्हा कशाने जोमाने आपण लढू शकतो याबद्दल देखील राज ठाकरे काय मार्गदर्शन करणार आहेत हे देखील तेवढंच पाहणं महत्वाचं आहे। आणि आता आपण बघितलं ज्या पद्धतीचे निवडणुकीचे निकाल आलेले आहेत आणि त्यानंतर मनसेची आत्मपरीक्षण या निकालानंतर केलं जाणार आहे आणि कारणे ही महत्वाची शोधली जाणार आहे की कशासाठी एवढ्या आपल्या जागा ह्या कमी आलेल्या आहेत। नक्कीच मनोज, त्यामुळे आत्मपरीक्षण केलं जाईल, काय नेमकं मार्गदर्शन केलं जाईल हे सगळंच पाहणं महत्त्वाचं। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।